नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट ॲक्टिव्हिटी बोर्डमध्ये तुमचं स्वागत आहे. शिका स्मार्ट, यश तुमचंच. इथे प्रत्येक धडा शिकूया अगदी सोप्या भाषेत, स्मार्ट पद्धतीने आणि परीक्षाभिमुख तयारीसह. आज आपण एक मजेशीर गोष्ट शिकणार आहोत. सांगा बरं, आपल्या संपूर्ण शाळेचं मैदान एका छोट्या कागदावर कसं दाखवता येईल? अगदी बरोबर आहे. ते शक्य होतं प्रमाणमाप म्हणजे स्केलमुळे. आपण ज्या वस्तू, ठिकाणे किंवा जागेचा नकाशा काढतो तेव्हा त्या नकाशावर सर्व काही लहान आकारात दाखवावे लागते. मग नकाशा हे दाखवण्यासाठी आपण प्रमाणमापचा उपयोग करतो. मग प्रमाणमाप म्हणजे काय? नकाशातील प्रत्यक्ष अंतर आणि नकाशावरील अंतर यातील गुणोत्तरास प्रमाणमाप असे म्हणतात. म्हणजे नकाशावरचे किती पटाने कमी करून दाखवले आहे हे प्रमाणावरून आपल्याला कळत असतं. आता हे अंतर प्रत्यक्ष जमिनीवर अंतराच्या एका विशिष्ट प्रमाणात असते. समजा 1 सेंटीमीटरवर 500 मीटर म्हणजे काय? नकाशावर दिलेलं प्रमाणमाप आपल्याला खरं अंतर समजून घेण्यासाठी मदत करतं. समजा 1 सेंटीमीटरवर 500 मीटर असेल म्हणजेच नकाशावर 1 सेंटीमीटर अंतर हे प्रत्यक्ष जमिनीवर 500 मीटर अंतरास बरोबर असते. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी जर नकाशावर 2 ठिकाणांमधील अंतर 3 सेंटीमीटर असेल तर प्रत्यक्ष जमिनीवर ते अंतर किती असेल? 3 × 500 मीटर घेऊया. म्हणजे 1 सेंटीमीटरवर 500 होतं तर 3 सेंटीमीटर बरोबर 1500 मीटर झालं. म्हणजेच 1.5 किलोमीटर ते जमिनीवरचं अंतर असेल. आता आपण एक शाळेच्या मैदानाचं उदाहरण घेऊया. नकाशावर दिलेल्या प्रमाणमापाचा वापर करून आपण शाळेच्या मैदानाच्या खऱ्या लांबी आणि रुंदीचा शोध करू शकतो. उदाहरणार्थ, प्रमाणमाप 1 सेंटीमीटरवर 500 मीटर. आता नकाशावरची लांबी किती दिलेली आहे मैदानाची? तर 6 सेंटीमीटर आणि रुंदी किती दिलेली आहे? 4 सेंटीमीटर. आता आपल्याला खरी लांबी किती असेल तर जमिनीवरची? तर 6 सेंटीमीटर × 500 मीटर म्हणजे 3000 मीटर म्हणजे 3 किलोमीटर एवढी ही मैदानाची लांबी असेल. आणि रुंदी 4 सेंटीमीटर दिलेलं आहे. 4 सेंटीमीटर × 500 मीटर बरोबर 2000 मीटर. आता 2000 मीटर म्हणजेच 2 किलोमीटर, कारण आपण 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर घेत असतो. मग 2000 मीटरचे किती झाले? तर 2 किलोमीटर म्हणजे 3 किलोमीटर आणि 2 किलोमीटर एवढं आपल्या मैदानाच्या लांबी रुंदीचं माप आहे. म्हणजे शाळेच्या मैदानाची खरी लांबी झाली 3 किलोमीटर आणि रुंदी झाली 2 किलोमीटर. नकाशावर माप लहान असते पण प्रत्यक्षात अंतर खूप मोठे असते. यालाच आपण प्रमाणमाप असं म्हणत असतो. आता आपण पाहूया दिशा. दिशा ह्या आपल्याला मुख्य 4 दिशा आहेत. आपल्या भोवती 4 मुख्य दिशा असतात. त्या खालीलप्रमाणे असतात. पहा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. उत्तरला आपण नॉर्थ म्हणतो. उत्तर दिशा ही नेहमी वरच्या बाजूला असते. आणि नंतर पूर्व दिशा, तिला आपण ईस्ट म्हणतो इंग्लिशमध्ये, ती नेहमी आपल्या उजव्या बाजूला असते. त्यानंतर आहे दक्षिण म्हणजे तिला आपण साऊथ दिशा असे म्हणतो. दक्षिण दिशा नेहमी खालच्या बाजूला असते. त्यानंतर आपल्याला पश्चिम दिशा दिसते. पश्चिम दिशा ही नेहमी डाव्या बाजूला असते आणि हे कंपासवर किंवा दिशादर्शकवर आपल्याला दिसत असतं. 4 दिशा ह्या लक्षात ठेवण्यासाठी आपण सोपी युक्ती वापरायची. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आणि या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवा, सूर्य पूर्व दिशेला उगवतो आणि पश्चिम दिशेला मावळत असतो. त्यावरून आपल्याला पूर्व दिशा कोणती आहे ते लक्षात येतं आणि पश्चिम दिशा कोणत्या दिशेला आहे किंवा कोणती आहे ते आपल्याला मावळत्या सूर्यावरून दिसत असतं. ज्याप्रमाणे 4 मुख्य दिशा आहेत त्याचप्रमाणे 4 उपदिशा देखील आहेत. मुख्य दिशांच्या मध्यभागामध्ये असलेल्या 4 दिशांना आपण उपदिशा असं म्हणतो. आता या 4 उपदिशा कोणत्या? तर ईशान्य, वायव्य, आग्नेय, नैऋत्य. आता उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये जी दिशा असते तिला आपण ईशान्य दिशा म्हणतो. उत्तर आणि पश्चिम यांच्यामध्ये असलेल्या दिशेला आपण वायव्य दिशा. दक्षिण आणि पूर्व याच्यामध्ये असलेल्या दिशेला आग्नेय दिशा आणि दक्षिण व पश्चिम यांच्यामध्ये असलेल्या दिशेला आपण नैऋत्य दिशा म्हणत असतो. वायव्येला आपण NW किंवा नॉर्थ वेस्ट असं म्हणून संबोधतो. नैऋत्येला आपण SW म्हणजे साऊथ वेस्ट. त्याचप्रमाणे ईशान्येला नॉर्थ ईस्ट आणि आग्नेयेला साऊथ ईस्ट. अशा ह्या 4 उपदिशा आणि 4 मुख्य दिशा अशा एकूण 8 दिशा असतात. ते आपल्याला लक्षात येतं. या ठिकाणी आपल्याला N हा कॅपिटल N इंग्रजीचं मूळाक्षर दिसतं. म्हणजेच काय? ती उत्तर दिशा दाखवतं. कंपासमध्ये वरच्या बाजूला
लाल रंगाचा बाण आणि एन अक्षर असतं हा नेहमी हा जो भाग असतो तो नेहमी उत्तर दिशेकडे दाखवत असतो. हेच आपलं उत्तर दिशा आहे आणि त्या दिशेवरून आपल्याला बाकी सगळ्या दिशा लक्षात येतात. म्हणूनच कंपासचा लाल बाण ज्या दिशेला दाखवतो ती दिशा म्हणजे उत्तर दिशा. बाकी त्या दिशेवरून आपण इतर उर्वरित दिशा आपण पाहू शकतो. उत्तर माहीत असेल तर उर्वरित तीन दिशा आपल्याला आपोआप समजत असतात. पूर्व, पश्चिम, दक्षिण या कोणत्या दिशेला किंवा कोणत्या बाजूला येतात ते आपल्याला लक्षात येतं. मित्रांनो, आज आपण काय शिकलो तर प्रमाणमाप म्हणजे काय, म्हणजेच काय, नकाशावर दिलेलं प्रमाण माप आपल्याला खरे अंतर समजून घेण्यासाठी मदत करतं. त्याचप्रमाणे 1 सेंटीमीटरवर 500 मीटर आपण एक उदाहरण घेतलं होतं. त्या नकाशावरील अंतर किती आहे? 500 मीटर. आणि प्रत्यक्ष जमिनीवरचे अंतर जे दिसतं आपल्याला ते 500 मीटर असेल तर नकाशावर ते आपण 1 सेंटीमीटरवर दाखवत असतो. त्याच्यासाठी आपण एक शाळेचं मैदानाचं उदाहरण घेतलं, 6 सेंटीमीटर लांबी आणि 4 सेंटीमीटर रुंदीचं. त्यानंतर आपण शिकलो 4 मुख्य दिशा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. त्यानंतर त्याच्या उपदिशा पण आपण शिकलो, आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य. आणि शेवटी एन म्हणजे उत्तर दिशा, नॉर्थचा एन हा आपण कॅपिटल अक्षर दाखवत असतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने प्रमाणमाप व दिशा आजचा पाठ तुम्हाला समजला असेल अशी आशा आहे. अशाच सोप्या आणि दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओंसाठी स्टुडंट ॲक्टिव्हिटी बोर्डला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. शिका स्मार्ट, यश तुमचंच. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये.